हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण खूप हेल्दी असं ब्रेकफास्टसाठी एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका बाउलमध्ये आपण इथे केळं घेतलेलं आहे। एक व्यवस्थित पिकलेलं केळं आपल्याला घ्यायचं आहे। त्याचं साल आता व्यवस्थित आपण काढून घेऊयात। प्रत्येकाला सकाळी नाश्त्याला हेल्दी काहीतरी खायचं असतं, पण झटपट असं काहीतरी बनणारा हवा असतं, तर तशा वेळी तुम्ही ह्यावाल्या रेसिपी ट्राय करू शकता। केळं सोलून घेतल्यानंतर एकदम बारीक बारीक तुकडे करून घ्यायचेत आपल्याला केळ्याचे। खूप छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे। तिथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण केळ्याचे संपूर्ण पीसेस कट करून घेणार आहोत। नाश्त्याच्या वेळी पोटभरीचं तर खायचंच असतं, पण त्याशिवाय आपण हेल्दी ऑप्शन सुद्धा शोधत असतो आणि त्यातल्या त्यात सकाळ सकाळ फ्रूट्स खायला भेटले तर काही विचारायलाच नको, दिवस अगदी हेल्दी जातो। आणि बनाना हा असा फ्रूट आहे की जो सगळ्यांच्या घरी अगदी इझिली अवेलेबल असतो। बाकीच्या फ्रूटचं काय बनवायचं म्हटलं की परत मार्केटमध्ये जाऊन ते फ्रूट्स घेऊन यावे लागतात। बनाना कसा दारावरती वगैरे येतो आणि पटकन घेता येतो। इथे आपण छान असे केळ्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतले। त्यामध्ये अगदी किंचित असं दूध टाकलंय, खूप जास्त प्रमाणामध्ये दूध नाही टाकायचं आहे। आता हे दूध आणि केळं मस्त मिक्स करून घेऊयात। त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर इतकी वेलची पावडर टाकायची आहे, ह्याने अगदी मस्त असा फ्लेवर येतो। त्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा इतकं तूप टाकणार आहोत। अगदी हेल्दी असा हा ब्रेकफास्ट आपण बनवणार आहोत आणि खरंच हा खायला खरंच खूप छान लागतो। तूप यामध्ये व्यवस्थित मिक्स केलं की साधारणतः पाव चमचा इतका किसलेला गूळ आपण यामध्ये टाकायचा आहे। किसलेला गूळ यामध्ये टाकल्याने तो लगेचच विरघळला जातो। थोड्याशा गोडव्यासाठी आपण हा गूळ टाकणार आहोत। इथे आपण साखरेचा वापर अजिबात करणार नाहीये। इथे तुम्ही पाहू शकता आपण मस्त गूळ पण व्यवस्थित असा विरघळवून घेतलाय आणि त्यानंतर आपण यामध्ये टूटी फ्रुटी टाकणार आहोत। तुम्ही या ठिकाणी टूटी फ्रुटीच्या ऐवजी भरपूर असे ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता, काजू बदाम वगैरेचा सुद्धा वापर करू शकता। अगदी मस्त हेल्दी आणि पौष्टिक असा ब्रेकफास्ट आहे। नक्की ही रेसिपी ब्रेकफास्टला एकदा घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।